Good afternoon, everyone. Center of Excellence at GGMC and Sir JJ Group of Hospitals, Mumbai welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is integration of NCD screening and management among PLHIV at ART centers. And the speaker is Dr. Sonali Salvi. Dr. Sonali Salvi, ma'am, is MD in medicine and is the associate professor and unit head with the Department of Medicine at BJ Medical College, Pune. She has received training in PGDGM, clinical management of HIV, comprehensive hemophilia management, and evidence-based diabetes management. Additionally, she is also a SASIP member at BJMC Pune. We welcome you, ma'am, for today's session and request you to start the session. Ma'am, you can start the session. हॅलो. Yeah, ma'am, you can start, ma'am. आवाज डिस्कनेक्ट होतोय मधूनच. हां, हां. ओके. गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर आपण आता डायरेक्टली लेक्चर चालू करूया. इंटिग्रेशन ऑफ एनसीडी स्क्रीनिंग अँड मॅनेजमेंट अमंग PLHIV एट ART सेंटर्स. नेक्स्ट. आता ह्याची पार्श्वभूमी काय आहे? आपल्याला हे सगळं का करायचंय? ट्रेनिंग का घ्यायचंय? तर HIV आणि नॉन कम्युनिकेबल डिझीजेस यांचं एक असं अतूट नातं होत चालल्यासारखं झालंय. कारण इंडिव्हिज्युअल्समध्ये पाहतोय ते आता HIV इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल्समध्ये सुद्धा ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि त्याकरिता आपल्याला हे आजार लवकरात लवकर ओळखून त्यांच्यावर उपचार लवकरात लवकर सुरू करता यावेत याकरिता हा सगळा आपला प्रयत्न राहणार आहे. आणि हे जे इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ एनसीडी केअर आहे, हे पुढे कसं काय आपल्याला न्यायचं याच्याबद्दल आज थोडंसं आपण शिकतो आहोत. तर ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना याच्याबाबत थोडं आहे, पण आपल्याला हे व्यवस्थितरित्या कसं इम्प्लिमेंट करायचे आपल्या सेंटरवरती ह्याच्याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. नेक्स्ट प्लीज. तर आता हे सगळ्या मागचं कारण हे आहे की आपल्याला टाइमली मॅनेजमेंट लवकर ओळखायचंय आणि लवकर मॅनेज करायचे आहेत हे डिझिजेस. कारण नाहीतर ह्याच्यापासून कॉम्प्लिकेशन्स वाढतात. पेशंटला ऑलरेडी एक आजार आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक आजाराची भर पडली तर त्याची गुंतागुंत अनेकपट होते. नेक्स्ट प्लीज. आता काय काय आहेत नॉन कम्युनिकेबल डिझिजेस? तर कार्डिओव्हॅस्क्युलर आपण सिस्टीम वाईज जर घेतलं तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, इस्किमिक हार्ट डिझीज, हृदय विकार, रुमॅटिक हार्ट डिझीज. तर रुमॅटिक हार्ट डिझीज हे प्रमाण फार कमी झालेलं आहे. पण ज्यांच्यामध्ये हा प्रकार उद्भवलेला आहे आणि नंतर त्यांनी HIV एक्वायर केले असे काही रुग्ण आहेत आपल्याकडे. रेस्पिरेटरी म्हणजे श्वसन रोग, दम्याचा आजार, ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिझीज, सिस्टिक फायब्रोसिस हा आपल्याकडे कमी प्रमाणात आहे. फक्त काही मॅलअब्झॉर्प्शनच्या केसेसमध्ये आपल्याला हे पाहायला मिळू शकतं. पल्मनरी हायपरटेन्शन हे मुळातच HIV मध्ये जास्त प्रमाणात पाहिलं जात आहे, पण ते डायग्नोज होत नाही वेळेवर. एंडोक्राईन डिसऑर्डर्समध्ये डायबिटीज आहे, ह्याच्यामध्ये टाईप 2 डायबिटीज जास्त प्रमाणात आहे. बाकीचे टाईप 1 आणि जेस्टेशनल कमी प्रमाणात आहेत. रिनल क्रॉनिक रिनल डिझीज आपण खूपदा पाहतोय, मेनली टिनोफॉवर इंड्यूस नेफ्रोटॉक्सिटी हे जास्त आपण पाहिलेलं आहे. सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये डिप्रेशन, अँझायटी, शिझोफ्रेनिया. HIV मुळे डिप्रेशन हे खूप जास्त आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलेलं आहे. ब्लड रिलेटेडमध्ये अनिमिया आणि हिमोग्लोबिनोपॅथीज. अनिमिया हे ड्रग इंड्यूस अनिमिया, एझेटी इंड्यूस हा आपण जास्त पाहिलेला आहे. कॅन्सर्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, लंग कॅन्सर, त्याच्यानंतर लिम्फोमाज हे खूप जास्त प्रमाणात आढळलेले आहेत. तसेच कोलॉन, स्टमक कॅन्सर्स आणि प्रोस्टेट कॅन्सर हेही जास्त आढळत आहेत. आणि आर्थरायटिस मस्क्युलोस्केलेटलमध्ये, मग तो डिझीज HIV पर्सेमुळे असू शकतो किंवा आपल्या वयानुसार जो होतो ऑस्टिओआर्थरायटिस तोही आपण पाहतोय. नेक्स्ट प्लीज. तर इंडियन सिनारिओ काय आहे? तर ओव्हरऑल डायबिटीसचं प्रिव्हेलन्स 11.4 आहे. पण हे डेटामधून जे आलेलं आहे ते ऍक्च्युअल खरं प्रिव्हेलन्स कदाचित ह्याच्यापेक्षा जास्तही असू शकतं. प्री डायबिटीज म्हणजे डायबिटीज मध्ये कन्वर्ट होणाऱ्यांची संख्या जवळपास 15.3% आहे. हायपरटेन्शन जवळपास 35.5% आहे, म्हणजे 1/3 आपण बघू शकतो.
जनरलाइज ओबेसिटी हे 28.6% आहे आणि ॲब्डॉमिनल ओबेसिटी त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 39.5% आहे. डिस्लिपिडेमिया म्हणजे रक्तातील चरबीचे दोष जे आहेत ते 81% आढळलेले आहेत आणि ऑल मेटाबॉलिक एन्सिडीज एक्सेप्ट प्री डायबिटीज वेर मोर फ्रिक्वेंट इन अर्बन दॅन रुरल एरिया. म्हणजे सगळे जवळपास बहुतांश आजार जे आहेत ते आपल्याला अर्बन एरियाजमध्ये म्हणजे शहरांमध्ये जास्त प्रमाणात आढळलेले आहेत. तर ह्याच्यावरूनच आपण लक्षात घेऊ शकतो की हा हळूहळू हाच पॅटर्न आपल्याला जो गावांमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याबद्दल आज जाणून घ्यायचं आहे. नेक्स्ट प्लीज. तर सर्वात महत्वाचे म्हणजे जे आपण किलर, सायलेंट किलर ज्याला म्हणतो आपण, ते कोणकोणते आहेत? तर कॉरोनरी आर्टरी डिसीज, सेरिब्रोव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे स्ट्रोक, पक्षाघात, पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांचे रक्तवाहिन्या जे गोठतात त्याचा आजार, रुमॅटिक हार्ट डिसीज म्हणजे आपल्या झडपा ज्या आहेत, हृदयाच्या झडपा त्यांना होणारा एक आजार असतो. डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणजे पायातील रक्तवाहिन्या चोकअप होण्याचं प्रमाण जे असतं त्याला डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणतो. ह्या पद्धतीने जे आजार होऊ शकतात. आता हे तुम्ही पाहताय की वर्ल्ड वाईड आता जवळपास 4 पैकी 3 मृत्यू हे कार्डिओव्हॅस्क्युलर मृत्यू असतात. म्हणजे हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. आणि लो अँड मिडल इन्कम म्हणजे आपला देश आहे तो लो आणि मिडल इन्कम मध्ये मोडतो. डेव्हलपिंग कंट्री आपण म्हणतो. त्याच्यामध्ये हे बर्डन जवळपास दुप्पट आहे. कारण एक तर उशिरा डिटेक्ट होणं, आपल्याला लवकर लक्षात न येणं हे पहिलं रिझन आहे. आणि दुसरं ओव्हरबर्डन आणि लेस रेझिलियंट हेल्थ सिस्टम. कारण आपल्याकडे ऑलरेडी ॲडमिशन्स तुम्ही बघताय की प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटल हे ओव्हरफ्लोइंग आहे. त्यामुळे आपल्या कपॅसिटीच्या बाहेर चाललेलं आहे. त्याच्यानंतर ह्याचा उलटा परिणाम कसा होतो की प्रोडक्टिव्हिटीवर होतो. की मिस्ड वेजेस मिस होतात. त्यांनी प्रोडक्टिव्हिटी कमी होते देशाची आणि स्ट्रेन्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आपल्या देशाची आर्थिक जी वाढ आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा खूप परिणाम होतो. नेक्स्ट प्लीज. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज इन इंडिया. ह्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत. तर त्याच्यातले 6 महत्वाचे फॅक्टर्स जे आहेत, एपिडेमिओलॉजिकल म्हणजे रोग परिस्थिती विज्ञान ज्याला आपण म्हणतो, डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्या रिलेटेड, न्यूट्रिशनल ज्याला आहार विषयक म्हणतो, एन्व्हायरमेंटल ज्याला वातावरण रिलेटेड म्हणतो, सोशिओ कल्चरल ज्याला समाजशास्त्र रिलेटेड म्हणतो, इकॉनॉमिक ज्याला अर्थव्यवस्था शी संबंधित म्हणतो. तर ह्या सगळ्यांचा एक इंटरप्ले असतो. म्हणजे हे सगळे एकमेकांशी निगडीत आहेत आणि ह्या सर्व बाबतीत जर काही बिघाड झाला असेल तर ह्या परिस्थितीत आपण येऊ शकतो. पुढची स्लाईड. आता कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजसाठी काय रिस्क फॅक्टर्स आहेत? तर हायपरटेन्शन, डायबिटीज आणि डिस्लिपिडेमिया हे 3 फार महत्वाचे आहेत. हे 3 फार महत्वाचे फॅक्टर्स आहेत. ओबेसिटी म्हणजे बीएमआय आपण कॅल्क्युलेट करतो. तर बीएमआय जर 25च्या वरती असेल तर त्याला आपण ओबीस कॅटेगरीमध्ये धरतो. इन्क्रीज्ड वेस्ट सर्कम्फरन्स, मेन 102 सेंटीमीटर, विमेन 88 सेंटीमीटर. WHO प्रमाणे वेस्ट सर्कम्फरन्स जर 94 सेंटीमीटरच्या वरती असेल आणि फिमेल्समध्ये तो 80च्या वरती सेंटीमीटरच्या वरती असेल तर त्या व्यक्तीस मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन्स म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, हृदयविकाराचा आजार हे होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर ही रिस्क अतिशय जास्त प्रमाणात वाढत जाते जेव्हा वेस्ट सर्कम्फरन्स 102 सेंटीमीटर्स पेक्षा जास्त पुरुषांमध्ये आणि 88 सेंटीमीटर पेक्षा जास्त स्त्रियांमध्ये वाढतं. तसेच फिजिकल इनॅक्टिव्हिटी म्हणजे बसून राहणे दिवसभर, मग ते कुठल्याही कारणाने असो, मग ते आजार आहे म्हणून किंवा साईड इफेक्ट्समुळे औषधांच्या पेशंट उठ बसू शकत नाही किंवा काही सायकॅट्रिक आजार म्हणजे की ज्या डिप्रेशनमध्ये असतात पेशंट त्याच्यामुळे ते हालचाल कमी करतात. तर ह्याच्यामुळे सुद्धा खूप परिणाम होतो. तंबाखूचा वापर हा वेगवेगळ्या स्वरूपात आहे. मी ते तुम्हाला जास्त सांगू शकत नाही. तुम्ही सर्व जाणता कोणकोणत्या प्रकारात तो यूज होतोय. ड्रिंक जास्त प्रमाणात करणे, मद्यपान जास्त केल्यास त्याचा सुरुवात होते ब्लड प्रेशर वाढण्यापासून, नंतर लिव्हर आणि हार्ट ह्या दोन्हीवरती विपरीत परिणाम होतो. अनहेल्दी डाएट आणि न्यूट्रिशन आणि फॅमिली हेल्थ हिस्ट्री ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज हे सगळे कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स आहेत. ह्या आपल्या रुग्णांना
हार्ट अटॅक येण्यासाठी हे सर्व कारणीभूत आहेत. पुढची स्लाईड. तर आपले गोल्स काय आहेत? आता आपला रोल कुठे आला? ॲज अ हेल्थ केअर प्रोव्हायडर आपल्याला काय गोष्टी पाहायच्या आहेत? अर्ली डिटेक्शन. अर्ली डिटेक्शनसाठी आपल्याला काय करावं लागेल? हिस्ट्री घ्यावी लागेल, पेशंट तपासावा लागेल, तरच आपण अर्ली डिटेक्शन करू शकू. त्याच्यानंतर अर्ली डिटेक्शन झाल्यानंतर अर्ली मॅनेजमेंट, लाईफस्टाईल चेंजेस आणि फार्माकोलॉजिकल थेरपी. ते काय आहे ते आपण शिकणार आहोत पुढच्या स्लाइड्समध्ये. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह हेल्थ अँड वेलबिंग ऑफ पेशंट्स. आपल्या पेशंटची नुसती ART देऊन आपण नाही बरी करू शकत, तर ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे काउन्सिलर्स आहेत, त्यांची मदत घेऊन आपल्याला त्यांच्या हेल्दी लाईफस्टाईलकडे आपल्याला कसं त्यांना वळवता येईल हे आपल्याला पाहायचंय. आणि प्रिव्हेंट कोमॉर्बिटीज म्हणजे काय, की समजा एखादा आजार पेशंटला आपण डिटेक्ट केलाय, की समजा पेशंटला हायपरटेन्शन डिटेक्ट झालाय, तर त्याला आपण डायबिटीज कसा प्रिव्हेंट करू शकू, किंवा डायबिटीज डिटेक्ट झालाय तर आपण हायपरटेन्शन होण्यापासून कसं प्रिव्हेंट करू शकू, किंवा इतर कोमॉर्बिटीज लवकर आपण डायग्नोज कसं करू शकू, ह्याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं. तर हे 4 प्रॉंग्ड अप्रोच आपण म्हणतो. ह्याचं एक अप्रतिम उदाहरण आहे ह्या स्लाइडमध्ये. आणि हे सगळं आपल्याला करायचंय ऑपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग करते वेळेस. आपण जसं 4S स्क्रीनिंग करतो, तसं ह्या आजारांबाबत आपल्याला स्क्रीनिंग करायचं आहे. पुढची स्लाइड प्लीज. तर हे आता मी जे काही बोलले तेच ह्या स्लाइडमध्ये डिपिक्ट होते. अर्ली आयडेंटिफिकेशन आणि इंटिग्रेटेड अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनेजमेंट ऑफ HIV आपल्याला हे साध्य करायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर असेसमेंट करताना आपण काय काय करायचं आहे? तर असेसमेंट शुड बी डन ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजे आपण रजिस्ट्रेशन करतो पेशंटचं, त्यावेळेस जसं आपण हेपटायटिसचं स्क्रीनिंग करतो किंवा 4S स्क्रीनिंग करतो, त्याच पद्धतीने आपल्याला ह्या काही आजारांचं स्क्रीनिंग करायचं आहे. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आणि त्याच्यानंतर एव्हरी 6 मंथ्स आपल्याला हे निरंतर चालू ठेवायचं आहे. आता हिस्ट्रीमध्ये आपण काय काय विचारणार आणि एक्झामिनेशनमध्ये आपण काय काय पाहणार? हिस्ट्रीमध्ये आपण विचारणार आहे, की पेशंटला हृदयविकाराचा आजार झालेला आहे का? पेशंटला कधी पक्षाघात किंवा तत्सम आजार म्हणजे आपला हातपाय लुळा पडणे, तोंडाची म्हणजे वाचा जाणे किंवा थोडा वेळ आपल्याला तत-फफ होणे, जीभ जड होणे, अशी काही लक्षणं किंवा हात-पाय बधीर होऊन जाणे, अशी काही लक्षणं आढळली आहेत का? कधीही तुम्हाला चालताना किंवा रुटीन कामं करताना दम लागतो का? किंवा झोपल्यानंतर उठावं लागतं का रात्रीचं दम लागून? पायांमध्ये बधीरपणा आहे का? वजन कमी होत चाललंय का? वजन वाढलंय का? रात्रीची तहान जास्त लागते किंवा अनेक वेळा 2 पेक्षा जास्त वेळा उठून लघवीला जावं लागतंय का? उन्हाळ्याच्या दिवसात 1 पेक्षा जास्त सुद्धा एक वेळेसपेक्षा जास्त जर लघवीला उठावं लागत असेल, तरी त्याला आपण डायबिटीज स्क्रीनिंग केलं पाहिजे. तोंडावरती सूज येणे, हातापायांवरती सूज येणे, लघवीतून रक्त जाणे, ही काही लक्षणं आहेत, ही किडनीच्या आजारांची लक्षणं आहेत. अशी काही लक्षणं आहेत का? ह्याच्याबाबत आपल्याला विचारपूस करावी लागते. त्यानंतर कुठलीही औषधं जी मागच्या काळामध्ये त्याला चालू होती का? आधी किंवा आत्ता तंबाखू किंवा मद्यपान ह्यापैकी काही सुरू आहे का? आणि ते किती प्रमाणात आहे? तसेच लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही बैठे जॉब करता किंवा ॲक्टिव्ह राहता दिवसभर, ह्याबाबत सुद्धा विचारणे आहे आपल्याला. आणि प्रीमॅच्युअर हार्ट डिसीज किंवा पक्षाघात हे आपल्या कुठल्या नातेवाईकांमध्ये झालेलं आहे का? आपल्या वडिलांमध्ये, आपल्या मध्ये, आपल्या काकांमध्ये वगैरे झालेलं आहे का? ह्याबाबत विचारायचं आहे. आणि तसं आपल्या हिस्ट्री शीटवरती किंवा व्हाईट फोल्डरवरती आपल्याला डॉक्युमेंटेशन करायचं आहे. आता काय-काय असेसमेंटमध्ये काय-काय येईल, की जे आपण पेशंटला हिस्ट्री विचारून झाल्यानंतर एक्झामिन करून मेजरमेंट घेणार आहे, ते आपल्याला असेस करायचं आहे. तर BMI आणि वेस्ट सर्कम्फरन्स. BMI आपण कॅल्क्युलेटर अवेलेबल आहेत ऑनलाईन. त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. पेशंटचं वजन लागेल, त्याच्यासाठी आपल्याला एज लागेल आणि बॉडी वेट लागेल. ह्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. वेस्ट सर्कम्फरन्ससाठी आपल्या सर्वांकडे तिथे ART सेंटरमध्ये एक जो मेजरिंग टेप असतो, जो टेलर्सकडे युजुअली मिळतो आपल्याला, तसा फ्लेक्सिबल मेजरिंग टेप आपण ठेवणं गरजेचं आहे. आणि वेस्ट सर्कम्फरन्स आपल्याला त्याच्याने घ्यायचा आहे. सर्वांनी शक्यतो आपली वेस्ट सर्कम्फरन्स जी आहे
ते आपल्याला कमरेच्या लेवलला अम्बिलिकस जर लेवल फिक्स ठेवून आपण जर मोजलं आणि तेच फॉलो केलं तर ते जास्त बेटर राहील. एका पेशंटला दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या पेशंटला तिसऱ्या ठिकाणी असं नाही आपण करून चालणार. ब्लड प्रेशर आपल्याला कसं मोजायचं तेही आपण शिकणार आहोत. ब्लड प्रेशर मेजरमेंट बाबत साइन्स और सिम्पटम्स ऑफ डायबिटीज मेलाइटस, एक्झामिन फॉर साइन्स सच एज पिटिंग इडिमा, हार्ट मर्मर्स, बेसल क्रेपिटेशन्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला स्टेथोस्कोप वापरून चेस्ट ऑस्कल्टेट करायची आहे आणि लिपिड प्रोफाईल नावाची जी टेस्ट आहे ती सुद्धा आपल्याला सर्वांची करून घ्यायची. लिपिड प्रोफाईल आपण सर्वजण करतच आहात, पण ते फक्त आता रिपोर्ट्स आपल्याला जास्त बारकाईने पाहून त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर जे काही आहे ऑलरेडी हे ह्याच्यामध्ये समराईज केलेलं आहे. आपण स्क्रीनिंग आणि अर्ली डिटेक्शन करतोय. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता हायपरटेन्शन स्क्रीनिंग बद्दल आपण शिकूया. इनिशियल मॅनेजमेंट फॉर अडल्ट PLHIV. आता ह्या गाईडलाईन्स ज्या आहेत तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आपल्या स्वास्थ्य मंत्रालय जे आहे त्यांनी ज्या गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपण ह्या स्लाइड्स आपण बनवलेल्या आहेत त्या आपण डिस्कस करूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ऑल PLHIVs अबाव द एज 18 इयर्स म्हणजे 18 वर्षावरील जे कोणी आहेत ते सगळे आपण NCD प्रोग्राममध्ये स्क्रीन करणार आहोत, रजिस्ट्रेशन करणार आहोत. आणि जसं आपण आधीच म्हणालो की दर 6 महिन्यांनी यांचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. पण असं नाहीये की 6 महिन्यांनी म्हणजे अगदी 6 महिन्यांनीच करायचं आहे. 6 महिन्याच्या मध्ये जरी काही इश्यू आढळले आपल्याला आपल्या लेवलवरती तर आपल्याला त्याची नोंद करायची आहे आणि त्याची ट्रीटमेंट फिजिशियन कडून झाली आहे की नाही हे आपण खात्री करून घ्यायची. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहताय ही व्यक्ती ही आपली पेशंट आहे PLHIV. पेशंट बसून आहे, ठीक आहे. पेशंट खुर्चीवर सीटेड आहे. पेशंटचं ब्लड प्रेशर कफ बांधलेला आहे. पेशंटची बॅक जी आहे ती सपोर्टेड आहे. पेशंट शांतपणे बसून आहे, ती बोलत नाहीये. पेशंटचा कफ जे बांधलेला आहे ते हार्ट लेवलला आहे आणि कफ स्नगली फिटिंग आहे, म्हणजे एकदम टाईट पण नाहीये आणि एकदम लूज पण नाही. तर एकदम टाईट नाही आणि लूज नाही हे कसं आपण चेक करणार? तर आपलं जे बारीक बोट आहे ते शक्यतो त्याच्यामध्ये पेशंटच्या स्किनमध्ये आणि कफमध्ये गेलं पाहिजे. ते फार तेही घुसत नसेल म्हणजे खूप टाईट आहे आणि ते फार इझिली जातंय तर ते खूप बोट फार इझिली जात असेल तर ते फारच लूज आहे. तर त्याच्यामुळे करेक्ट कफ साईज आपला जो आहे तो आपल्याकडे उपलब्ध असायला पाहिजे. काही ह्याच्यामध्ये डिजिटल नसेल, स्पिग्मोमॅनोमीटर असेल तिथे डॉक्टर स्वतः घेतील बीपी. जिथे डिजिटल आहे तिथे नर्स सुद्धा घेऊ शकते. डिजिटल बीपी ॲपॅरेटसच्या कफवरती मेन्शन्ड असतं की लेफ्ट आर्म यूज ओनली. तर आपले बीपी कफ पहा, त्याच्यामध्ये लेफ्ट आर्म लिहिलेलं असेल तर तुम्ही तो लेफ्ट आर्मलाच लावायचा आहे, तो राईट आर्मला लावायचा नाही आहे. जर त्याच्यावर असं काही लिहिलेलं नसेल तर तो तुम्ही लेफ्ट किंवा राईट कुठेही वापरू शकता. ह्या गोष्टीचं फार काळजीपूर्वक तुम्ही पाळलं पाहिजे. जे काही एक्झॅक्ट रीडिंग आहे तेच रेकॉर्ड झालं पाहिजे. राउंडिंग ऑफ नकोय आणि पेशंट कम्फर्ट झोनमध्ये आहे की नाही हे बघूनच मग तुम्ही हे केलं पाहिजे. पेशंटनी हातामध्ये पिशवी ठेवली आहे, छत्री ठेवली आहे, पेशंट इकडे तिकडे रेस्टलेस आहे, अशा परिस्थितीमध्ये बीपी पाहू नका. त्याच्यानंतर पेशंटनी एक्सरसाइज केलेली नाहीये ना, चहा कॉफी घेतलेला नाहीये ना, तंबाखूचं सेवन केलेलं नाहीये ना, हे सगळं पाहणं आपल्याला महत्वाचं आहे. तसेच तुम्ही इन्शुअर करा की पेशंट जर आपल्या क्लिनिकमध्ये येत असेल तर बाहेर तुमच्या सर्वांच्या ART सेंटरला बसण्याची व्यवस्था आहे. पेशंट 5 ते 10 मिनिटं बसून मग आला तर ह्या गोष्टीचं बीपीचं रेकॉर्डिंग एकदम व्यवस्थित होईल आणि त्याच्यामध्ये एरर येणार नाही. तर ह्या काही गोष्टींचं जर तुम्ही प्रिकॉशन घेतलं तर तुमचं रिडिंग हे अतिशय अॅक्युरेट येणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पुढची ट्रीटमेंट काय घ्यायची हे डिसाईड करायला अतिशय मदत होणार आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर बऱ्याच वेळेला पेशंटनी ब्लॅडर एम्प्टी केलेलं नसतं, त्याच्यामुळे अँझायटी असते, त्याच्यामुळे बीपी जास्त असतं. तर समजा एखाद्याचं बीपी जास्त झालं तरी तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्ही बाथरूमला किंवा लघवीला जाऊन आलात का? मग तसं लघवीला जाऊन त्यांना 10 मिनिटं रेस्ट देऊन पुन्हा एकदा बीपी हवंच तपासा. त्यांचा अँझायटी रिलॅक्स झाल्यानंतर तुम्ही हे करा. एरर इन मेजरमेंट किती येऊ शकतो? आता हा अनसपोर्टेड बॅक किंवा फीट असेल, पाय जमिनीवर टेकलेले नाहीयेत पेशंटचे
किंवा पाठीला सपोर्ट नसेल तर 6 व्हेरिएशन येऊ शकतं. आर्म अनसपोर्टेड नसेल तर 10 व्हेरिएशन येऊ शकतं. जर कफ कपड्यांवरती असेल किंवा फार टाईट असेल तर 5 ते 50चं डिफरन्स येऊ शकतं. कफ साईज जर वेगवेगळा वापरला असेल तर 2 ते 10चा फरक पडू शकतो. आणि पाय एकावर एक ठेवून जर बसला असेल तर 2 ते 8चा फरक पडतो. पेशंट जर बोलत असेल किंवा त्याचं ब्लॅडर फुल असेल तर 10चा फरक पडतो. तर हे सगळं वेगवेगळ्या स्टडीजमधून सिद्ध झालेलं आहे. हा डेटा आलेला आहे. त्यामुळं ही काळजी आपल्याला घ्यायची आपल्या ओपीडीमध्ये. पेशंट रिलॅक्स असला पाहिजे, तरच तुमचं रिडिंग व्यवस्थित होईल. नेक्स्ट प्लीज. आता हे जे तुम्ही रिडिंग घेताय ह्याच्यानंतर पेशंट हायपरटेन्सिव्ह आहे की नाही ह्याचं फिजिशियन कडून निदान झालं पाहिजे. त्यानंतर the reading should be based on at least 2 measurements taken on at least 2 visits which are at least 1 to 4 weeks apart. तर मिनिमम 1 आठवड्याचा गॅप आणि मॅक्झिमम 4 आठवड्यांचा गॅप हा राहिला पाहिजे. तर त्या मेजरमेंट्स मधून आपल्याला असं सिद्ध होईल की पेशंट हा उच्च रक्तदाबाचा आहे म्हणजे हायपरटेन्सिव्ह पेशंट आहे. सिंगल रिडिंग वरून पेशंट हायपरटेन्सिव्ह आहे असं लेबल करून जर आपण ट्रीटमेंट दिली तर त्याच्यामध्ये एरर येऊ शकतो आणि पेशंटचं बीपी ड्रॉप होऊ शकतं. तर हायपरटेन्शन इज टू बी डायग्नोज ड्युरिंग द फर्स्ट मेजरमेंट इन केस ऑफ हायपरटेन्सिव्ह अर्जन्सी. अशा वेळेस हायपरटेन्सिव्ह अर्जन्सी म्हणजे काय? बीपी 180च्या वर लागणे, सिस्टॉलिक बीपी 180च्या वर, डायस्टॉलिक बीपी 110च्या वरती, पण टार्गेट ऑर्गन डॅमेज नाही. म्हणजे डोळ्यांमध्ये, किडनीमध्ये किंवा हृदयामध्ये काही डॅमेज झालेला नाही. आणि हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी म्हणजे काय? बीपी मोर दॅन 180 or systolic or diastolic BP more than 110 with cardiovascular or cerebral or renal damage or grade 3 or grade 4 retinopathy where hypertension is diagnosed during the first measurement. आता पहिली गोष्ट तुम्ही डायग्नोज करू शकता सिस्टॉलिक बीपी 180च्या वर आणि डायस्टोलिक 110च्या वर. पण दुसरं जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टची मदत लागेल, तुम्हाला फिजिशियनची मदत लागेल. त्याच्यामुळे असे पहिला कॅटेगरी जे अर्जन्सीची आहे किंवा इमर्जन्सी दोन्ही कॅटेगरीजमध्ये तुम्ही पेशंटला फिजिशियनकडे रेफर केलं गेलं पाहिजे. डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनच्या अंडर जे कोणी ऑन इमर्जन्सी ड्युटी आहे त्यांच्याकडे तुम्ही रेफर केलं गेलं पाहिजे. जे काही पुढची ट्रीटमेंट आहे त्यांच्याकडून घ्यायला. Hypertension should be diagnosed when BP is persistently above a systolic BP of 140 and diastolic of 90. तर 2 रिडिंग्समध्ये कंटिन्युअसली जर 140-90च्या वरती येत असेल तर तो पेशंट हायपरटेन्सिव्ह म्हणून लेबल करायचा आहे. आता इथपर्यंत आपण डील केलं की कुठल्या पेशंटला आपण हायपरटेन्सिव्ह लेबल करणार आहोत. तर ह्या काही गोष्टी तुम्ही बघा. तर पहिली कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये हायपरटेन्सिव्ह अर्जन्सी म्हणजे बीपी सरसकट 180च्या वर आहे, सिस्टॉलिक डायस्टोलिक 110च्या वरती आहे. हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी म्हणजे तेच बीपी रिडिंग सिस्टॉलिक 180च्या वर, डायस्टोलिक 110च्या वर आणि एंड ऑर्गन डॅमेज की जे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा फिजिशियननी ठरवलेलं आहे. आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे दोनदा बीपी रिडिंग घेतलंय, दोन्ही वेळेस 140/90च्या वरती आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता हे ॲडिशनल इन्व्हेस्टिगेशन जे आपण तुम्ही डायग्नोज केला आता पेशंटला हायपरटेन्शन आहे तर काय काय करायला अजून पुढे कसं जाल? फास्टिंग ब्लड शुगर करा पेशंटची. ठीक आहे. त्याच्याने डायबिटीज असेस होईल. युरिन अनालिसिस त्याच्यामध्ये प्रोटीन युरिया आहे की नाही कळेल. PLHIV with systolic BP of more than 160 and diastolic of more than 100. Lipid profile मध्ये dyslipidemia is a cardiovascular risk factor. Serum creatinine, sodium, potassium, renal function साठी. ECG for end organ damage such as left ventricular hypertrophy. आणि समजा तुम्हाला असं वाटत असेल की पेशंटला ऑलरेडी मेडिसिन्सवर आहे किंवा इतर काही किडनी डिझीज सस्पेक्टेड आहे तर त्या अनुषंगाने लागणारे सर्व तपासण्या आपण करून घेऊ शकतो. जसं युरिक ऍसिड आहे ते पण आपण करून घेऊ शकतो. पण ह्या ज्या काही तपासण्या म्हटलेल्या आहेत आपल्या ह्या मॅन्डेटरी इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, ह्या केल्या गेल्याच पाहिजेत. नेक्स्ट प्लीज. आता बीपी कंट्रोलचं टार्गेट काय आहे? फॉर पेशंट्स बिलो 80 इयर्स ऑफ एज सिस्टॉलिक बीपी 140च्या खाली असलं पाहिजे, डायस्टोलिक बीपी 90च्या खाली असलं पाहिजे. आणि फॉर पेशंट्स 80 इयर्स और ओल्डर द सिस्टॉलिक बीपी गोल इज लेस देन 150 आणि डायस्टोलिक इज लेस देन 90. आता तुम्ही पाहत असाल डायस्टोलिक बीपीचं गोल सेम आहे पण 80 इयर्सला
सिस्टॉलिक बीपी लेस दॅन 80 इयर्सला सिस्टॉलिक बीपीचं गोल आहे 140च्या खाली, पण 80 वर्षाच्या वरती आहे लेस दॅन 150. आता का बरं असं? तर 80 वर्षाच्या वरती आपल्या रक्तवाहिन्या फार हार्ड झालेल्या असतात, ज्याला आपण म्हणतो आर्टेरिओस्क्लेरोसिस. तर त्या आर्टेरिओस्क्लेरोसिसची जी म्हणजे हार्डनिंगची प्रोसेस असते, ती 80 वर्षाच्या वरती खूप जास्त झालेली असते. त्याच्यामुळे सिस्टॉलिक बीपी ह्यांच्यामध्ये एक्झॅक्टली जर मेजर करायचं असेल तर आर्टेरियल ब्लड प्रेशर घेणं महत्वाचं असतं. पण आर्टेरियल ब्लड प्रेशर घ्यायची सोय सगळीकडे उपलब्ध नसते आणि त्याच्यामुळे आपल्या बीपी कफमध्ये थोडंसं रिडिंग जास्त येऊ शकतं. सुडो हायपरटेन्शन असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे मार्जिन जास्त दिलेलं आहे. समजा ह्या रुग्णांमध्ये आपल्याला आर्टरीज कडक असल्यामुळे जर बीपी आपलं जास्त घेतलं गेलं आणि ते ऍक्च्युली तेवढं नसेल तर पेशंटला ट्रीटमेंट दिल्यानंतर चक्कर येऊ शकते. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी हे गोल्स वेगवेगळे आहेत. आर्टेरिओस्क्लेरोसिसमध्ये बीपी एस्टिमेशन NIBP कफनी किंवा आपला जो साधा बीपी कफ असतो त्याच्यानी थोडासा एरर राहू शकतो. म्हणून हे गोल 150 आहे. ऑल पेशंट्स रिक्वायर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयसोलेटेड सिस्टॉलिक हायपरटेन्शन नावाची एक एंटिटी असते. ती पण एल्डरलीजमध्ये जास्त बघायला मिळते आपल्याला आणि त्याच्यामुळे हे बीपीचं हे सेटिंग जे दिलेलं आहे हे तुम्ही वयोमानाप्रमाणे लक्षात ठेवा. आता बरेचसे आपले PLHAVs आहेत की ज्यांनी 80 ची पायरी सुद्धा गाठलेली आहे आणि आय थिंक दॅट द क्रेडिट गोज टू ऑल द ART medical officers and the staff and the entire NACOS team, the team which is working at ITech in education, in educating the people. I think the credit goes to all that people are achieving that longevity की लोक इतके जगतायत. सो तुम्ही लक्षात घ्या, आता लोकांचं वय वाढत जाणार आहे तसं ते प्रॉब्लेम्सही वाढत जाणार आहेत आणि ऑल पेशंट्स रिक्वायर लाईफ लॉंग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे सॉल्ट रिस्ट्रिक्शन. आता 5 ते 6 ग्रॅम पर डे, आता 5 ते 6 ग्रॅम सॉल्ट खा हे म्हणणं जितकं सोपं आहे ते इम्प्लिमेंट करणं तितकंच अवघड आहे. पेशंट विचारणार माझ्या घरी वजन काटा नाहीये, मी आता कसं मोजू हे? तर आपल्याला कसं सांगायचंय? तर आपल्या एका चिमटीत मीठ जेवढं येईल ते साधारणपणे 2.5 ते 3 ग्रॅम पर्यंत मीठ येतं. तशा 1 किंवा 2 चिमूटपेक्षा जास्त मीठ दिवसभरात नाही घातलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, वरून जे आपण मीठ घालतो ते ॲडिशनल घेतो किंवा ताटामध्ये जे ॲडिशनल मीठ ठेवलं जातं डाव्या बाजूला, ते बंद केलं पाहिजे. लोणचं, पापड, बेकरी आयटम्स, फरसाण ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्यांच्यामध्ये मीठ जास्त असतं. गोड बिस्किटांमध्ये सुद्धा तितकंच जास्त मीठ असतं. बेकरी आयटम्स जे टोस्ट, खारी जे असतात त्याच्यामध्येही मीठ जास्त असतं. हे तुम्हाला त्यांना सांगावं लागेल, की हे आयटम्स आहेत हे खाऊ नका. कारण त्यांना नाही लक्षात येत, की कशामध्ये मीठ जास्त असतं. तुम्ही नुसतं सांगितलं खारट गोष्टी खाऊ नका, ते त्यांच्या लक्षात नाही येणार. लो फॅट डाएट. लो फॅट म्हणजे तेलाचं प्रमाण किती असावं? तर तेलाचं प्रमाण असं असावं, की ते भाजीत घातल्यानंतर ते भाजीत दिसलं नाही पाहिजे वरून. दुसरी गोष्ट, दरमहा, दरडोई अर्धा लिटर तेलपेक्षा जास्त तेल नाही वापरलं गेलं पाहिजे. अ, जे काही लोक कॅनमध्ये तेल आणतात किंवा मोठे-मोठे कंटेनर्स यूज करतात, त्यांना ते बंद करायला सांगायला पाहिजे, की ज्याच्याने मोजता येत नाही, की आपण किती तेल कन्झम्पशन आहे. तर छोट्या पॅकेट्समध्ये तेल विकत घ्यायला सांगायचं त्यांना, की जेणेकरून कळतं आपल्याला महिन्याला किती पाकीट लागतं. अशा गोष्टी, सिंपल बेसिक गोष्टी तुम्ही त्यांना समजावून सांगितल्या पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज. तर रेग्युलर एक्सरसाइज म्हटल्यावरती पेशंट विचारेल, "दोरीवरच्या उड्या मारू का?" मग ते त्या पेशंटला सूट व्हायला पाहिजे. तर सिंपल एक्सरसाइजेस सांगा त्यांना. वॉकिंग एक्सरसाइज सांगा. ज्यांच्याकडे सायकल असेल तर सायकल चालवू शकतात. जे स्विमिंग करतात रेग्युलरली त्यांना स्विमिंग करायला सांगा. खास बीपी कंट्रोलसाठी स्विमिंग पूलवर जायची काही गरज नाहीये. रुटीन वॉकिंग जे आपण करतो, जे आपल्या साध्या पेसनी करता येईल, ते वॉकिंग जरी केलं पण रेग्युलरली केलं तर त्याला फार महत्व आहे. जवळपास अर्धा तास ते पाऊण तास डेली वॉकिंग झालं तरी पण ते समाधानकारक आहे. वेट मेंटेनन्स विथ टार्गेट BMI 18.5 to 22.9. स्मोकिंग सजेशन म्हणजे धूम्रपान कायमचं बंद केलं गेलं पाहिजे पेशंट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. अँटी हायपरटेन्सिव्ह थेरपी आता काय काय आपण देऊ शकतो पेशंटला. अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनिबिटर इनॅलॅप्रिल, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर लोसार्टन,
कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ॲम्लोडिपिन, थायझाइड डायुरेटिक हायड्रोक्लोरथायझाइड, बीटा ब्लॉकर ॲटेनॉलॉल असं आपण देऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर हायपरटेन्शनसाठी ग्रेड 1 जर असेल म्हणजे आपण ग्रेडिंग करतो. ग्रेड 1 जे आहे सिस्टॉलिक 140 टू 160 म्हणजे 159 आपण पकडतो. डायस्टॉलिक 90 टू 100. त्याच्यानंतर ग्रेड 2 म्हणजे सिस्टॉलिक बीपी 160 टू 179 म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवताना तुम्ही 160 टू 180 20 चा फरकाने ऍड करा. आणि डायस्टॉलिक 100 टू 109 म्हणजे 10 डायस्टॉलिक ऍड करायचं आणि 20 सिस्टॉलिक ऍड करायचं. आणि ग्रेड 3 सिस्टॉलिक मोर दॅन 180 अँड डायस्टॉलिक मोर दॅन 110. आता ग्रेड 1 जर बीपी असेल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कॅन बी ट्राईड आणि हे मॅक्झिमम 3 महिने आपण ट्राय करू शकतो, त्याच्यावरती आपण ट्राय करू नये. त्याच्यानंतर ग्रेड 2 मध्ये आपण 1 ड्रग फार्मेकोथेरपी विथ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आणि सेम वे ग्रेड 1 हायपरटेन्शन जर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन देऊन सुद्धा जर नाही रिस्पॉन्ड करत असेल तर त्याला 1 ड्रग फार्मेकोथेरपी आणि त्याच्यामध्ये आपण डोस एस्केलेशन किंवा डिएस्केलेशन आपण करता येतं कधीही. तर म्हणजे उदाहरणार्थ मी सांगते की समजा जर एखादा व्यक्ती 140 टू 150च्या बीपी रेंज राहते आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन दिलेली आहे तरी पण बीपी 150 राहते, तर त्याला तुम्ही टेल्मिसार्टन चालू करू शकता. टेल्मिसार्टन 40 मिलीग्रॅम चालू करू शकता. नंतर पेशंटने लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं आणि बीपी सक्सेसफुली कमी आलं तर टेल्मिसार्टन 20 मिलीग्रॅम सुद्धा आपल्याला देता येईल. तर डोस एस्केलेशन आणि डिएस्केलेशन हे केव्हाही करता येतं. आणि ग्रेड 3 हायपरटेन्शन असेल तर आपल्याला 2 ड्रग फार्मेकोथेरपी विथ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असं आपल्याला पेशंटला द्यावं लागेल. तर एक तुम्ही लक्षात घ्या की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे कोणत्याही स्टेजमध्ये आपल्याला पेशंटला सांगायचं आहे. सुरुवातीला शक्यतो एक्सरसाइज, हेवी लिफ्टिंग, हेवी वेट लिफ्टिंग, जिम हे शक्यतो करू नये. कारण आयसोमेट्रिक एक्सरसाइजकडे जातं आणि वजन उचलल्याने अजून कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. त्याच्यामुळे सिम्पल एक्सरसाइजेस जे आपण वॉकिंग जे ॲडवाईस करतो तेच शक्यतो ॲडवाईस करा. नेक्स्ट प्लीज. आता केअर प्रोव्हिजन आणि रेफरल कोणाला कराल? स्क्रीनिंग, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट आपल्या ट्रेन मेडिकल ऑफिसर करू शकतात. ग्रेड 3 हायपरटेन्शन जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये ट्रीटमेंट गोल्स जी आहेत ती आपल्याला बऱ्याच मॉनिटरिंग नंतर आपल्याला ठरवावं लागणार आहे. त्याच्यामुळे फिजिशियन हू इज एक्सपिरियन्स्ड हायपरटेन्शन मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट जे आहेत त्यांच्याकडूनच शक्यतो करून घ्यावं, नाहीतर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि इमिडिएट रेफरल जे आहे हायपरटेन्सिव्ह एमर्जन्सीजमध्ये आपल्याला इमिडिएट रेफरल करायची सुद्धा गरज पडू शकते. त्याच्यामुळे आपण हे केअरफुली केलं गेलं पाहिजे आणि वेळेत केलं गेलं पाहिजे रेफरन्स. असं नाहीये की पेशंट आपला खूप वर्सन होतोय आणि मग आपण रेफर केलंय. हे केल्यास पेशंटचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता नेक्स्ट डायबिटीज बद्दल बोलूया. तर डायबिटीज बद्दल सगळे ऑल PLHIV should undergo screening through random blood glucose test at registration, at 1 to 2 months after ART registration, and then at every 6 months, and then at change of regimen or separately as a screening examination if requested by the person. आता हे डायबिटीज बाबत वेगळं का असं तुम्ही विचाराल तर त्याचं उत्तर आहे की काही ड्रग्स जसं एक्झाम्पल डोल्युटेग्रेव्हिरमुळे पेशंटचे ब्लड शुगर्स डिरेंज होऊ शकतात. ऑलरेडी डायबिटीज ट्रीटमेंटवरती जे रुग्ण आहेत त्यांच्या डायबेटिक गोल्समध्ये फरक पडू शकतो डोल्युटेग्रेव्हिरनी, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला खास काळजी घ्यायची आहे की ट्रीटमेंट चालू केल्यानंतर सुद्धा किंवा रेजिमेन चेंज केल्यानंतर सुद्धा आपल्याला पेशंटच्या ब्लड शुगर्सवरती लक्ष ठेवायचं आहे. नेक्स्ट प्लीज. आता स्क्रीनिंग सिम्पटम्स कोणकोणते आहेत जसं आपण ऑलरेडी डिस्कस केले. पॉलियुरिया म्हणजे वारंवार लघवीला होणं. हे पेशंटला रात्री इन जनरल एकदा लघवीला होणे हे सर्वसामान्य दृष्टीने
योग्य कन्सिडर केलं तर पावसाळ्यामध्ये 2दा होऊ शकतं फार फार तर. पण त्याच्यापेक्षा जास्त जर वेळा लघवीला उठायला लागत असेल, तर ते ॲबनॉर्मल आहे. आणि हे पॉलियुरिया हे पहिलं लक्षण असू शकतं डायबिटीजचं. पॉलिडिप्सिया म्हणजे खूप तहान लागणे, वारंवार तहान लागणे, पाणी पिणे आणि जास्त आणि पॉलियुरियामध्ये लघवीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं असतं. पेशंट सांगतो, की मला खूप जास्त प्रमाणात एकदा लघवीला बसलं, की खूप वेळ लघवी होत राहते. अशी काही लक्षणं आली, की ती पण डायबिटीजच्या फेवरमध्ये असतात. वेट लॉस किंवा काही रुग्णांमध्ये वेट गेन सुद्धा पाहिलेलं आहे. तर सडन फ्लक्च्युएशन इन वेट. काही रुग्ण असे सांगतात, की मला भूक जास्त लागते, सारखं खावंसं वाटतं, पण माझं वजन कमी होतंय. हे एक टिपिकल लक्षण आहे डायबिटीज डेव्हलप होण्याचं. टायर्डनेस, वीकनेस, फटीग, थकल्यासारखं होतं, जनरलाइज प्लुरायटिस, खाज येणे, रिकरंट युरोजनायल इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन्स, आपल्या गजकर्ण जो झालेला आहे, तो ठीक न होणं वेळेवर, जखमा भरून न येणं, पायामध्ये चिखल्या होणं, ही सगळी लक्षणं जी आहेत, ही डायबिटीजकडे जातात. सिम्प्टम्स आता डायग्नोस्टिक क्रायटेरिया आपण काय वापरतो? सिम्प्टम्स ऑफ डायबिटीज प्लस कॅज्युअल और रँडम प्लाझ्मा ग्लुकोज मोर दॅन 200. रँडम म्हणजे काय? पेशंटनी खाल्लंय किंवा नाही खाल्लंय ह्याचा अंदाज न घेता आपण जी शुगर करतो. फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज मोर दॅन 126. 2 hour plasma glucose post 75 gram glucose more than 200 as a part of oral glucose tolerance test. Glycated hemoglobin more than 6.5%. Diabetes diagnosed using any of these criteria should be confirmed with another test subsequently. तर युजुअली आपण फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज आणि HbA1c ह्या 2 अतिशय कटाक्षाने करतो. 2 आवर पोस्ट 75 ग्रॅम ग्लुकोज हे जरा किचकट आहे आणि पेशंटला तेवढा वेळ थांबवणं, ग्लुकोज घ्यायला लावणं हे जरा कठीण जाऊ शकतं. त्यामुळे ह्या टेस्ट शक्यतो ART लेव्हलला होणं कठीण आहे. पण तुम्ही फास्टिंग ग्लुकोज किंवा रँडम ग्लुकोज करू शकता आणि सोबत ग्लायकेटेड हिमोग्लोबिन करू शकता. नेक्स्ट. आता जसं मी आधी सांगितलं, की रँडम ब्लड ग्लुकोज मेजर्ड एट एनी टाइम ऑफ द डे रिगार्डलेस ऑफ द टाइम ऑफ द लास्ट मील. इट इज इझियर टू परफॉर्म, पण ह्याची सेन्सिटिव्हिटी कमी असते. पण स्क्रीनिंग करता आपण रँडम ब्लड शुगर मोर दॅन 140 असेल, तर त्याला आपण फॉलोअपला बोलवतो. आता ह्याची प्रोसिजर काय आहे? तर आपलं ग्लुकोमीटर लागेल आपल्याला, टेस्ट स्ट्रिप लागेल आणि लॅन्सेट लागेल. तर लॅन्सेटच वापरावं असं का म्हणणं आहे? कारण लॅन्सेटनी जो प्रिक येईल, तो अप्रोप्रिएट असेल, की जो मायक्रो ड्रॉपलेट आपल्याला जे लागतं मेजरमेंटसाठी, तो जास्त पण नकोय आणि कमी पण नकोय. तर त्यासाठी आपल्याला लॅन्सेट डिव्हाइसच लागेल आणि शक्यतो जे प्रोव्हायडरनी आपल्याला दिलेलं आहे तेच वापरावं. आपले हात सॅनिटाईज करावेत किंवा वॉश करावेत. ग्लुकोमीटर ऑन करावा. त्याच्यामध्ये टेस्ट स्ट्रिप इन्सर्ट करायची आहे. त्याच्यानंतर जे काही लँडिंग डिव्हाइस आहे, आपलं पेशंटचं बोट आहे, लॅन्सेट डिव्हाइस आहे, हे सगळं त्याच्या बिसाइड्स ठेवायचं आहे. पेशंटचं बोट जास्त स्क्वीज नाही करायचं, कारण जास्त स्क्वीज केलं तर कॅपिलरी फ्लुइड येईल आणि फॉल्स एस्टिमेशन होईल. तर त्याच्यामुळे थोडं जेंटली दाबायचं आहे आणि मग प्रेशर जे आहे त्याच्यामध्ये स्किन आपली थिकनेस जसं असतं त्याच्याप्रमाणे व्हेरी करायचं. त्या लॅन्सेटमध्ये एक ग्रेडिंग असतं 1 to 10. तर 1 to 3 फार डेलिकेट स्किनसाठी वापरायचं आहे. 3 to 6 मॉडरेट स्किनसाठी आणि थिक स्किनसाठी जास्त आपल्याला डेप्थ वापरायची आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला पेशंटची स्किन असेस करून मगच आपल्याला ते डिव्हाइस वापरायचं आहे आणि प्रिक घ्यायची आहे. नेक्स्ट प्लीज. Fasting diabetes more than 126 and postprandial more than 200 is the criteria. So previously non-diagnosed patients with RBS of more than 140 must be referred to medicine department. And additionally, patients with HbA1c more than 6.5 also will be diagnosed as having type 2 diabetes. Next, please. ब्लड ग्लुकोज फास्टिंग अँड 2 hour postprandial at least once a month, म्हणजे महिन्यातून एकदा. आणि जर टार्गेट व्हॅल्यू नाही अचीव्ह होत असेल तर अनेक वेळा सुद्धा करायला लागू शकते.
आणि HbA1c मात्र आपण दर 6 महिन्याला रेकमेंड करतोय आणि मोर ऑफन जर व्हॅल्यूज टार्गेट रेंजमध्ये नसेल, पण शक्यतो आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर पहिल्यांदा 3 महिन्यांनी केली आणि नंतरच्या 6-6 महिन्यांनी करत राहिलो तरी चालता येतं. पण हे सगळं आपल्याला क्लिनिकली असेस करायचं आहे. क्लिनिकल एक्झामिनेशन नीड्स टू बी डन ड्युरिंग एव्हरी व्हिजिट, मिनिमम एव्हरी 3 मंथ्स. आणि स्क्रीनिंग फॉर लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स लाईक रेटिनोपॅथी, nephropathy, neuropathy, peripheral vascular disease, coronary artery disease at least once in 6 months. Optimizing weight, waist circumference, blood pressure, lipids, and routine examination of food should be done. म्हणजे आपण पण पेशंटचे पाय तपासायचे आहेत आणि पेशंटला सुद्धा रोज एक आरसा ठेवून त्याच्यामध्ये पाय तपासायला सांगायला पाहिजे, की जेणेकरून पेशंटच्या पायामध्ये काही जखमा नसायला पाहिजे. लेक्चर चालू आहे. लेक्चर चालू आहे मला सॉरी. लेक्चर चालू आहे. पायामध्ये जखमा नसल्या पाहिजेत असं आपल्याला. आणि पेशंटला जर आपण सांगितलं की घरी पायामध्ये रोज तपासायचे आहेत पायांना काही भेगा असल्यास त्यात त्वरित त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे पेशंटनी. फुटवेअर जे आहे म्हणजे चप्पल जी आहे ती घरामध्ये स्लीपर अगदी जी मऊ स्लीपर आहे ती वापरली गेली पाहिजे आणि बाहेरचं जे चप्पल आहे ते सुद्धा त्याचं सोल मऊ असलं पाहिजे. असं आपण पेशंटला काउन्सिलिंग केलं गेलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे आपण ऑलरेडी बोललो आहोत त्याच्यावर, लिपिड प्रोफाईल, सिरम क्रिएटिनिन आणि युरिन अनालिसिस. पण समजा जर आपल्याला वाटत असेल की क्रिएटिनिन पेशंट जे टिनोफेविरवर आहेत त्यांचं जर ॲडिशनली मध्ये काही क्रिएटिनिन टेस्ट करायची वेळ आली तर ती तुम्ही लगेच करून घेतली पाहिजे, कारण डायबिटीज इटसेल्फ इज अ रिस्क फॅक्टर फॉर नेफ्रोपॅथी आणि त्याच्यामध्ये जर टिनोफेविर चालू असेल तर पेशंटला किडनीचा आजार होण्याचा जास्त संभव असतो आणि त्याच्यामुळे. आणि युरिन अनालिसिस फॉर प्रोटीन हे दोन्ही पद्धतीने म्हणजे आपल्याला रिनल इन्व्हॉल्वमेंट जी असते क्रिएटिन आपलं टिनोफेविर इंड्यूस नेफ्रोटॉक्सिटी ते पण लवकर डिटेक्ट होतं आणि डायबेटिक नेफ्रोपॅथी पण लवकर डिटेक्ट होतं. आणि ह्या नुसतंच युरिन अनालिसिस करून आपल्याला थांबायचं नाहीये, तर प्रोटीन्युरिया असेल तर फंडोस्कोपी पण आपल्याला करायची आहे, कारण जर फंडसमध्ये चेंजेस दिसत असतील, डायबेटिक नेफ्रोपॅथीचे चेंजेस दिसत असतील तर आपल्याला पेशंटला ताबडतोब रेफरल द्यावं लागेल ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे आणि फिजिशियनकडे, कारण आपल्याला ट्रीटमेंट इंटेन्सिफाय करावी लागेल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता ह्याच्यामध्ये केअर प्रोव्हिजन आणि रेफरन्स. स्क्रीनिंग थ्रू लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, initiation of oral hypoglycemic agents should be done by the physician. Continuation can be provided by the medical officer and management and follow up by the physician are recommended. त्यामुळे तुम्ही जरी पेशंटचं क्लिनिकली काही सिम्पटम्स नसतील तरीही रेग्युलर चेकअप हा फिजिशियन कडून सुद्धा रेफरल व्हायला पाहिजे, जेणेकरून पेशंट्स आता तुम्ही पाहता की मॅक्झिमम डोस ऑफ मेटफॉर्मिन किंवा मॅक्झिमम डोस ऑफ ग्लिमिपायरेड वरती असतात आणि त्यांना रिकरंट कॉम्प्लिकेशन्स होतात. तर अशा वेळेस पॅनक्रियाटिक बीटा सेल फेलियर होतो आणि त्या पेशंट्सना लवकरात लवकर इन्शुलिन चालू करण्याची गरज असते. त्यामुळे ही संधी आपल्याला मिस न होता ते लवकर कॅच झालं पाहिजे आणि इन्शुलिन लवकर इनिशिएट झालं पाहिजे. त्यासाठी आपण पेशंटचा डोस काय चालू आहे आणि पेशंटच्या शुगर्स काय आहेत किंवा पेशंटला कॉम्प्लिकेशन्स काय होत आहेत ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आता बिफोर वी गो टू कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क फॅक्टर्स, एक जे स्लाइडमध्ये मेन्शन नाही ते मी सांगू इच्छिते की हायपोग्लायसिमियाची लक्षणं सुद्धा तितकीच प्रभावी असतात. आपल्याला पेशंटला चक्कर येते का किंवा भूक वाढली आहे का किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर डोकं दुखायचं बंद होतं किंवा हाताची थरथर होते, ही जर लक्षणं आली तर ते सुद्धा शुगर लो होत असल्याची लक्षणं आहेत आणि अशा रुग्णाला BSL फास्टिंग करून घेणं इम्पॉर्टंट आहे. कधी कधी रात्रीचे 2 वाजताचं सॅम्पल सुद्धा घ्यावं लागू शकतं पेशंटला, त्यासाठी घरी रिडिंग घ्यायची गरज सुद्धा पडू शकते. त्यामुळे हायपोग्लायसिमिया हा जास्त डेंजरस असतो आणि हायपोग्लायसिमियाचं जे काही काउन्सिलिंग आहे ते सुद्धा तुम्ही केलं पाहिजे. पेशंटला खिशामध्ये खडी साखर किंवा साखर
ही ठेवायला सांगणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण हायपरग्लायसिमिया ट्रीटमेंट देणं सोपं असतं, पण हायपोग्लायसिमियाची ट्रीटमेंट देणं फार अवघड असतं. पेशंट कदाचित या हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत काहीही त्याचं बरं वाईट होऊ शकतं, ही तुम्ही कॉम्प्लिकेशनची रिस्क सुद्धा त्यांना एक्सप्लेन केली गेली पाहिजे. आता कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज रिस्क फॅक्टर्स बोलूया आपण. स्क्रीनिंग, असेसमेंट अँड इनिशियल मॅनेजमेंट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. Cardiovascular disease, hypertension, diabetes, dyslipidemia, obesity, physical inactivity, tobacco use, excessive alcohol consumption, unhealthy diet and nutrition, family history of cardiovascular disease. Next, please. Anthropometric measurements म्हणजे आपल्याला काय मापदंड म्हणजे बॉडीची काय मोजमाप घ्यायची आहेत आपल्याला, तर ते आपण शिकूया. नेक्स्ट, बॉडी मास इंडेक्स. जसं आपण म्हणालो आधी, इट इज अ स्क्रीनिंग टूल फॉर एस्टिमेटिंग द टोटल बॉडी फॅट कंटेंट आणि कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग अ पर्सन्स वेट इन किलोग्राम बाय हिज और हर हाईट इन मीटर स्क्वेअर. आता बीएमआय म्हणजे काय, इज इक्वल टू वेट इन किलोग्राम्स डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. आता आपल्याकडे मेडस्केप नावाचं ॲप आहे, ते पण आपण यूज करू शकता. त्याच्यामध्ये हाईट इन इंचेस पण आहे आणि हाईट इन मीटर्स पण आहे. ते कोणतेही ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. आता वेट इन किलोग्राम कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे. आपल्याकडे सर्वांकडे वेइंग स्केल आहे. दरवेळेस बीएमआय काढताना फ्रेश वेट घेणं महत्वाचं आहे. पेशंटचे फुटवेअर काढले गेले पाहिजेत. बऱ्याचदा आम्ही पाहतो की पेशंट चप्पल किंवा बूट घालूनच वजन करतं आणि त्याच्यामुळे वजन चुकीचं येतं. तसेच अंगावरती मोबाईल, मोठे मोठे बेल्ट्स किंवा बॅग्स घेऊनही वजन केलं जातं, तर तेही चुकीचं आहे. हाईट इन मीटर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ती सेंटीमीटर्स टू मीटर्स कन्वर्ट करावी लागणार आहे. समजा हाईट जर 164 सेंटीमीटर असेल तर 1.64 मीटर्स इज द हाईट. तर अशा पद्धतीने आपल्याला आणि हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रत्येक ART सेंटरला आपण स्टेडिओमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, तर ते स्टेडिओमीटर दिलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला मोजायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता हे आपण ओबेसिटी जे कॅल्क्युलेशन करतो ते बीएमआय वरून. तर बीएमआय कोणामध्ये कॅल्क्युलेट नाही करणार, तर प्रेग्नंट फिमेल्समध्ये कॅल्क्युलेट नाही करायचे, कारण त्याच्यामध्ये बेबीचं वेट असतं प्लस फ्लुइड रिटेन्शन असतं. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये बीएमआय कॅल्क्युलेशन हे एरनियस असतं. सेकंड, ज्यांच्यामध्ये इडिमा असतो, ज्या कुठल्या पेशंट्समध्ये इडिमा आहे त्यांचं बीएमआय कॅल्क्युलेट करू नका, ते चुकीचं येतं. इडिमा पूर्ण रिग्रेस झाल्यानंतरच त्यांचं बीएमआय कॅल्क्युलेट करायचं. थर्ड, ज्यांना असायटिस आहे त्यांचंही तुम्ही बीएमआय कॅल्क्युलेट करू नका. असायटिस जर पूर्ण नाही केलं तर बीएमआय चुकीचा येऊ शकतो. त्याच्यामुळे लिव्हर डिझीज, क्रॉनिक किडनी डिझीज, डायलिसिसचे पेशंट्स यांचं ड्राय वेट जे आपण असतो ते असेल अवेलेबल तरच बीएमआय कॅल्क्युलेट करा, नाहीतर यांचं बीएमआय कॅल्क्युलेट करू नका. आता कॅटेगरीज अशा आहेत की अंडरवेट लेस देन 18.5, नॉर्मल 18.5 to 22.9, overweight 23 to 24.9, and obese more than 25. Central obesity, waist circumference more than 90 centimeter or higher for men and 80 or higher for women. म्हणजे स्त्रियांसाठी 80च्या वर आणि पुरुषांसाठी 90च्या वर. नेक्स्ट प्लीज. आता मेंटल हेल्थ हा एक सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. मेंटल हेल्थ आणि HIV केअर ह्याचं मी सर्वात जास्त रिलेशन कधी आलं हे सांगू इच्छिते. जेव्हा आपण इफावेरेन्स नावाचं औषध आहे, TLE किंवा ZLE किंवा अशा रेजिमेंट जेव्हा आपण यूज करत होतो, त्यावेळेस आपण अचानकपणे रुग्णांमध्ये मानसिक आजाराची लक्षणं दिसून येत आहेत असं आपण पाहिलेलं आहे. आणि हे तुम्हीच काय सर्वांनीच पाहिलेलं आहे आपण. आणि त्या काळात गुंतागुंती बऱ्याचशा झालेल्या आहेत. आपल्या ART सेंटरला आपण पाहिलेली आहे. तर त्याच्यामुळे त्यावेळेस ॲग्रिवेट झाले. ॲक्च्युअली मेंटल आजार हे ऑलरेडी आहेत. हा स्टिग्मा जो आहे, सामाजिक जे स्टिग्मा लागलेला आहे आजारासोबत, तर तो अनेक वर्षांपासून आहे. तो थोड्याफार प्रमाणात कमी झाला असेल, पण अजूनही मेंटल चॅलेंजेस आहेत. तर आपण काय आहेत ही चॅलेंजेस हे थोडंसं पाहूया. नेक्स्ट प्लीज. आता PLHIVs are prone to psychosocial elements due to HIV per se as well as opinions and experiences regarding HIV in their surroundings.
आता ओपिनियन्स म्हणजे काय, की शेजारचा पेशंट होता, तो ART घेत होता, पण तरी सुद्धा त्याला कॉम्प्लिकेशन झाले आणि त्याचा मृत्यू झाला. तर मग ART घेऊन सुद्धा काही फायदा होत नाही, असंही म्हणणारे आहेत. आणि असं ऐकून किंवा त्यांचे काही बॅड एक्सपिरियन्स असतील किंवा काही जणांना ART रिलेटेड साइड इफेक्ट झाले असतील, ते एकमेकांशी शेअर केल्यामुळे सुद्धा लोकांचं ARTकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आणि काही साइड इफेक्ट झाले तर लवकर न येणं, हे सुद्धा त्याच्यामागे कारण असू शकतं. मल्टिपल टाइप्स ऑफ सायकॉलॉजिकल इश्यूज असतात. डिप्रेशन, अँक्झायटी, स्टिग्मा असतो आणि हे सगळे त्यांचं मेंटल वेलबिंग जे आहे, ते सुद्धा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. And depression is 2 to 3 times more prevalent in PLHIV than जनरल पॉप्युलेशन. 2 किंवा 3 पट जास्त आपण पाहायला मिळतं आपल्याला. नेक्स्ट प्लीज. All PLHIV should receive basic screening for depression before initiating ART and thereafter every 6 months using the following 2 questions. तर मागील 2 आठवड्यात तुम्हाला आपण खचलो गेलो आहे किंवा आपल्याला काही आता आशा उरलेली नाहीये, असं कधी वाटलंय का? किंवा आपण निराश झालो आहोत, असं कधी वाटलंय का? दुसरा प्रश्न आहे, की मागील 2 आठवड्यांमध्ये आपल्याला ज्या काही आपण ॲक्टिव्हिटीज करतोय, दिवसभरामध्ये जी काही आपण कामं करतोय, त्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट नाही राहिला, आपलं त्याच्यामध्ये स्वारस्य नाही राहिलेलं, असं कधी वाटलेलं आहे का? की आपण जे नित्यनेमाने करतो ती सुद्धा कामं आपल्याला आवडत नाहीयेत किंवा जी आवडतात आपल्याला कामं ती सुद्धा आपल्याला करावीशी वाटत नाहीयेत का? हे 2 प्रश्न जर आपण तुम्हाला पेशंटला विचारले आणि ह्या दोन्हीपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर येस असेल, तर आपण त्या व्यक्तीस सायकियाट्रिस्टकडे रेफर करणं हे उचित आहे. नेक्स्ट प्लीज. आता ही पेशंट हेल्थ क्वेश्चनर आहे PHQ-9. तर ह्याच्यामध्ये क्वेश्चनर प्रमाणे सायकॉलॉजिस्ट जे आहे ते असेसमेंट करतात. हे करणं आपल्यालाही शक्य आहे. तर आपण आपले काउन्सिलर्सना हे ट्रेनिंग देऊ शकतो. काउन्सिलर्स हे असेसमेंट करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये स्कोरिंग आहे. तर पेशंट नॉट ॲट ऑलला 0 आहे, सेव्हरल डेजला 1 आहे, मोर दॅन हाल्फ द डेजला 2 आहे, नियरली एव्हरी डे म्हणजे दररोज. तर लिटल इंटरेस्ट, कशातही रस न वाटणे, फीलिंग डाऊन, डिप्रेस्ड, होपलेस म्हणजे माझी काही उपयुक्तता नाही आता, माझा काही उपयोग नाही आहे. मला तिसरं म्हणजे फॉलिंग अस्लीप म्हणजे खूप जास्त झोप येणे किंवा झोपच न येणे, थकवा येणे, भूक कमी लागणे, जास्त खाणे, आपल्या स्वतःबद्दल वाईट वाटून घेणे किंवा आपल्यामुळे आपल्या फॅमिलीतल्या सगळ्यांना मान खाली घालावी लागते असं वाटणं. कुठल्याही गोष्टीवरती ज्या आपण नित्यनेमाने करतो, जसं की न्यूजपेपर वाचणे, टीव्ही पाहणे, ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष देऊन न करता येणं. मूव्हिंग ऑर स्पीकिंग स्लोली म्हणजे इतक्या हळूवार हालचाली होणे. त्याच्यानंतर थॉट्स दॅट यू वुड बी बेटर ऑफ डेड म्हणजे आपण मेलो तर बरं. त्याच्यानंतर आपल्या स्वतःला आपण काहीतरी इजा करून घेणं. हे सगळे जे लक्षणं आहेत, हे आपण पेशंटला विचारायचे आहेत आणि त्याच्याप्रमाणे टिक करायचं. नेक्स्ट प्लीज. ह्याच्याप्रमाणे जर जो काही स्कोर येईल तो आपण ग्रेड करायचा आहे. 0 to 4 डिप्रेशन अनलाइकली, रिपीट स्क्रीनिंग ॲज पर शेड्यूल म्हणजे आपण 3 महिन्यांनी परत स्क्रीन करू शकतो. 5 to 9 माइल्ड डिप्रेशन, त्याला काउन्सिलिंग करावं लागेल. इफ द पेशंट इज अ इफावेरेन सबस्टिट्यूट, आता मोस्टली तर नाहीच आहे, मला नाही वाटत पेशंट्स काही असतील इफावेरेन्सवर, तर त्यांना शिफ्ट केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर 10 to 14 जर असतील तर ते मॉडरेट डिप्रेशन आहे, 15 to 19 मॉडरेट टू सिव्हिअर डिप्रेशन आहे आणि 20 to 27 इज सिव्हिअर. तर ह्यांच्यासाठी आपल्याला अपार्ट फ्रॉम वरती 2 जे आहेत सपोर्टिव्ह काउन्सिलिंग करायचंच आहे आपल्या काउन्सिलरकडून आणि इफावेरेन जर असेल तर ते शिफ्ट करायचं आहे आणि तिसरी गोष्ट सायकॅट्रिस्टकडे आपल्याला रेफर करायचंच आहे. अँटी डिप्रेशन मेडिकेशन्स यांना लागणारच आहेत. 10च्या वरती स्कोर असेल तर कृपया सगळ्यांनी लक्ष द्या. नेक्स्ट प्लीज. तर ह्याच्यामध्ये की मेसेज काय आहे की आपल्याला सायकोसोशल सपोर्ट द्यायचा आहे.
की तुम्ही एकटे नाही आहात आणि हे डिप्रेशन येतं सुरुवातीला, पण ते नंतर आपण रिकव्हर करतो आणि औषधांचा परिणाम होणार आहे. त्याच्यानंतर त्यांचे कम्युनिटी सपोर्ट ग्रुप्स आपल्या जे ART सेंटरला आहेत, त्या सिमिलर एरियामधले किंवा सोशल सपोर्ट ग्रुप्स आहेत, त्यांच्याकडे आपण रेफर करू शकतो. NGOज आहेत काही, त्यांच्याकडे आपण रेफर करू शकतो. सेल्फ मॅनेजमेंट स्किल्स त्याच्यामध्ये आपल्याला झोपेबद्दल काउन्सिलिंग करायचं आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटीज वाढवण्याबद्दल काउन्सिलिंग करायचं आहे. हॉबीज आहेत पेशंटच्या, की ज्या प्लेजरेबल हॉबीज आहेत, त्या पेशंटला आठवण करून द्यायची आहे. त्यानंतर स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला सांगायचं आहे. रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आणि जेंडर बेस्ड जे प्रॉब्लेम्स आहेत, व्हायलन्स जर होत असेल घरामध्ये, तर त्याच्याबद्दल आपल्याला गाईड करायचं आहे. तर थोडक्यात जे काही आपल्या लेव्हलला आहे, थोडंफार जे काउन्सिलिंग मेथड्सनी अचीव्ह करू शकतो, ते आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट प्लीज. आता हे मेजर पार्ट जो आहे, की जे 10च्या वरती स्कोर आहे PHQ-9 मध्ये, तर त्यांना अँटी डिप्रेशन ट्रीटमेंट ही जनरली 6 to 9 मंथ्स लागते आणि मिनिमम डोस पासून चालू करावं लागतं आणि 2 to 4 वीक्ससाठी थेरप्युटिक बेनिफिट यायला लागतो. म्हणजे असं नाही की आज औषध चालू केलं की लगेच सेकंड वीकमध्ये पेशंटला बरं वाटेल, नाही. काही रुग्णांना 2 आठवडे लागतात, काही लोकांना 3 ते 4 आठवडे पण लागू शकतात. 3 ते 4 आठवडे डोस आपण व्यवस्थित घेतल्यानंतर डोस एस्केलेट करायचे की नाही हा डिसिजन घेणार आहोत. आणि 2 मेन क्लासेस आहेत, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट्स, ॲमिट्रिप्टिलिन आणि SSRIs, फ्लॉक्सटिन. नेक्स्ट. तर तुम्हाला औषधं फक्त माहितीसाठी सांगितलेली आहेत. तुमच्या कानावरती पडावी, तुमच्याकडून औषधं चालू करणं हे अपेक्षित नाहीये. पण सायकियाट्रिस्टने जी औषधं चालू केली आहे, ती आपल्या ART सोबत चालतील का आणि त्याचे काही इंटरॅक्शन्स आहेत का, हे बघणं आपलं काम आहे. आता मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स इन चिल्ड्रन अँड ॲडॉलसंट. तर ॲडॉलसंट्समध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे बिहेवियरल चेंजेस येतात. त्याच्यामुळे ऑलरेडी इमोशनल टर्ब्युलन्स जे म्हणतो आपण, की भावूक असतात ती मुलं. तर आयदर जास्त राग येतो किंवा एकदम डिप्रेशनमध्ये जातात. तर अशा स्वभावाच्या फेजमध्ये जात असताना त्यांना जे काही त्रास होतो, तो आपण समजून घ्यायचा आहे आणि त्याबद्दल स्पेशल काउन्सिलिंग त्यांचं करायचं आहे. थोडं जास्त वेळ घेऊन आपले पीडियाट्रिक काउन्सिलर्सनी जर ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि त्यांनी काउन्सिलिंग केलं, तर जास्त फरक पडतो. मेंटल हेल्थ कंडिशन जे आहेत अडल्ट्स आणि चिल्ड्रन आणि ॲडॉलसंट्समध्ये 6 to 12% पर्यंत आहे इन्सिडन्स आणि 7.3 हे प्रेव्हलन्स आहे, की ऑलरेडी जी मुलं लहान आहेत 13 ते 17 वर्ष वयोगटातली 7% मुलांमध्ये ऑलरेडी हे डिप्रेशनची लक्षणं आलेली आहेत. तर त्याच्यामुळे जवळपास 8 ते 13% मुलांना मेंटल हेल्थ सर्व्हिसेसची गरज आहे. नेक्स्ट प्लीज. तर लहान मुलांमध्ये म्हणजे मुलांमध्ये काय लक्षणं येतात, तर अतिशय ती दुःखी असतात. 2-3 आठवडे कोणाशी बोलत नाहीत, कोणाशी मिक्सअप होत नाहीत, सोशल इंटरॅक्शन टाळतात, नजर मिळवत नाहीत, आपल्याशी नजर मिळवून बोलत नाहीत. एक आयदर स्वतःला हर्ट करण्याबद्दल बोलतात किंवा दुसऱ्या व्यक्तीला हर्ट करायला बोलतात. मृत्यूबद्दल बोलू लागतात. एकदम इरिटेबल होतात. मूड सारखा चेंज होत राहतो त्यांचा. बिहेवियर कधी-कधी आउट ऑफ कंट्रोल होतो. काही हातातली वस्तू फेकून मारतात. त्याच्यानंतर खाण्याच्या सवयी बदलतात. एकतर खाणं बंद करतात किंवा जास्त खाऊ लागतात. वजन कमी होणे, झोप न येणे, पोट दुखणे वारंवार आणि वारंवार तपासण्या केल्या जातात वेगवेगळ्या, पण त्याच्यातून काहीच निष्पन्न न होणे. डोकं दुखणे, कशातही लक्ष न लागणे, स्कूलमध्ये त्यांचं परफॉर्मन्स कमी होणे, नापास होणे एखाद्या इयत्तेमध्ये वारंवार आणि शाळा बुडवणे. ह्या सगळ्या गोष्टी जर असतील, तर त्या इंडिकेट करतात, की लहान मुलाला की जो पौगंडावस्थेत आहे, त्यालाही ही लक्षणं आलेली आहेत. त्याला फार सेन्सिटिव्हली हँडल करावं लागेल. नेक्स्ट प्लीज. तर त्याच्यामुळे आपल्या ह्या स्क्रीनिंग टूल्समध्ये जर पॉझिटिव्ह आला, तर PLHIV शुड बी रेफर्ड टू NCD क्लिनिक. डिस्ट्रिक्ट आणि ART सेंटर्समध्ये जर PLHIV ह्या काही NCDजवर डायग्नोज झाला स्क्रीनिंग टूलमध्ये, तर अप्रोप्रिएट स्पेशालिटी डिपार्टमेंट, जसं आपण आधीच बोललो, मेडिसिन डिपार्टमेंट
किंवा सायकॅट्री डिपार्टमेंट यांना रेफर केलं गेलं पाहिजे. आणि PLHIV दोज हू हॅव हॅड सिम्पटम्स ऑफ मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये असेल तर तो नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामला रेफर केला गेला पाहिजे. आणि ART सेंटर मध्ये जर असेल तर तो अप्रोप्रिएट सायकॅट्री डिपार्टमेंटकडे हँडल केला गेला पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आता ह्या सर्वांचं रेकॉर्डिंग, रिपोर्टिंग आणि डॉक्युमेंटेशन ठेवलं पाहिजे. जर तुम्ही स्क्रीन केलं असेल तर त्याचं डॉक्युमेंटेशन केलं गेलं पाहिजे. व्हाईट कार्डमध्ये फॉलोअप सेक्शन जे आहे, सेक्शन नंबर 13 आणि इन्व्हेस्टिगेशन सेक्शनमध्ये ऑलरेडी आपण ह्या सर्व टेस्ट करतोय. काही आपण फार नवीन नाही करत आहे, पण तेच आपल्याला वेगळ्या पद्धतीने थोडंसं मांडायचंय. तुम्ही ब्लड शुगर, लिपिड प्रोफाईल, RFTs हे रेग्युलरली ऑलरेडी करत आहात. फक्त त्याचं नोंदणी करायची आहे की NCD स्क्रीनिंग केलेलं आहे म्हणून आणि पेशंटला त्याचे स्क्रीनिंग सिम्पटम्स विचारलेले आहेत म्हणून. Details regarding comorbid condition should be always documented in section 9 of white card. These details should also be captured in IMS. तुमची इन्फॉर्मेशन जी सिस्टम आहे, मेडिकल सिस्टम जी आहे कम्प्युटरमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा एंट्री केली गेली पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आता ह्या स्ट्रॅटेजीज आहेत प्रिव्हेन्शन मॅनेजमेंट ऑफ नॉन कम्युनिकेबल डिझीजसाठी. हेल्थ प्रमोशन म्हणजे मुळातच अशा NCDs उद्भवल्या नाही पाहिजेत. त्याच्यानंतर स्क्रीनिंग म्हणजे लवकर डिटेक्ट व्हायला पाहिजे. जरी काय आल्या त्यांच्यामध्ये तरी त्या लवकर डिटेक्ट झाल्या पाहिजेत आणि जर डिटेक्ट झाल्या तर त्या लवकरात लवकर रेफर होऊन डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट इनिशिएट केलं गेलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आता हेल्थ प्रमोशन. नेक्स्ट प्लीज. तर फिजिकल ऍक्टिव्हिटी, काउन्सिलिंग मेसेजेस. काउन्सिलर्स जर असतील आपल्या ह्याच्यात सहभागी झालेले तर त्यांनी प्लीज लक्ष द्या. ऍक्टिव्ह लाईफस्टाईल विथ मॉडरेट लेवल्स ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी फॉर 5 to 7 days a week फॉर 30 minutes each. जसं आपण आधीच बोललोय, 30 मिनिटं रोज व्यायाम केला गेला पाहिजे फॉर 5 to 7 days. अर्धा तास रोज, कमीत कमी 5 दिवस केलं गेलं पाहिजे. योगा अँड मेडिटेशन साधारणपणे 15 मिनिटं योगा, 15 मिनिटं मेडिटेशन असं केलं तरी चालेल. वेट मॅनेजमेंट आपण ऑलरेडी बोललोय. फिजिकल ऍक्टिव्हिटी, बॅलन्स डाएटमध्ये होल ग्रेन्स म्हणजे मोडीला आणलेले कडधान्य, भाज्या म्हणजे सॅलेड स्वरूपात जास्ती भाज्या घेतल्या गेल्या पाहिजेत. फ्रूट, कोणतंही सीझनल फ्रूट, असं नाही आहे की किवी खाल्ल्यानेच बरा होणार आहे किंवा ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानेच बरा होणार आहे, काही नाही. जे सीझनल फ्रूट अवेलेबल असेल त्यातलं एक फ्रूट खाल्लं पाहिजे. पल्सेस म्हणजे कडधान्य, मगाशीच आपण म्हणालो मोड आलेले कडधान्य खाल्ले गेले पाहिजेत. सॉल्ट टू लेस दॅन 5 grams, 1 teaspoon पर डे, 1 teaspoon पेक्षा कमी ॲक्च्युली. लिमिट यूज ऑफ शुगर, फॅटी मीट, डेअरी फॅट अँड फ्राईड फूड. तळलेले पदार्थ कमी करायचे. तंबाखू आणि तंबाखू रहित जे तंबाखू असलेले जे काही पदार्थ आहेत की जसं गुटखा आहे किंवा मिश्री लावतात कुठल्याही स्वरूपात, मग ते बिडीमध्ये असू दे, सिगरेटमध्ये असू दे, ते नाही घेतलं गेलं पाहिजे. अल्कोहोल, अल्कोहोल आपण ART सुरू करतानाच आपण काउन्सिलिंग करतो त्याबाबत ते आत्ताही करायचं आहे आपल्याला. आणि ॲडिअरन्स टू ट्रीटमेंट, अँटीरेट्रोव्हायरल थेरपीचे डोस न चुकवण्याबद्दल आणि साईड इफेक्ट जर डेव्हलप झाले तर इमिडिएटली आपल्याकडे येण्यासाठी सांगितलं गेलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आता रोल ऑफ नर्स. आता नर्सची रोल काय आहे याच्यामध्ये? टू असिस्ट द मेडिकल ऑफिसर ड्युरिंग एक्झामिनेशन ऑफ पेशंट्स. म्हणजे पेशंटचा हात पोझिशनमध्ये ठेवणे, पेशंटला पायाची पोझिशन देणे, पेशंटची पाठ रेस्टेड आहे की नाही बघणे BP घेताना. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते नर्सिंगनी जर व्यवस्थित आधी पोझिशन घेऊन दिली तर मेडिकल ऑफिसरचं काम फार सोपं होतं. फॉलोअप ठेवणे, पेशंटला फॉलोअप बाबत आठवण करून देणे, BP स्क्रीनिंग युजिंग BP ॲपरेटस, रेकॉर्ड द हाईट, वेट, हिप सर्कम्फरन्स, फेस सर्कम्फरन्स, हे सगळं घेणं, पेशंटला रिस्क फॅक्टर्स एक्सप्लेन करणं आणि लॅब रिपोर्ट्स एंट्री करणं, या सर्वांमध्ये नर्सेस हेल्प करू शकतात. नेक्स्ट प्लीज. काउन्सिलरचा रोल आहे स्क्रीनिंग टूल्स वापरणे. PHQ-9 आपण आत्ताच शिकलो, PHQ-9 वापरायची आहे. त्याच्यानंतर NCD स्क्रीनिंग टूल म्हणजे आपण जे डायबिटीसचे सिम्पटम्स म्हणालो की वेट लॉस, पॉलिफेजिया, पॉलिडिप्सिया, पर्सनल फॅमिली हिस्ट्री विचारणं,
आणि ते जर काही पॉझिटिव्ह आलं ह्याच्यामध्ये तर ते ताबडतोब SMO ना कळवणं ही काउन्सिलरची जबाबदारी आहे. प्रोव्हाइड काउन्सिलिंग ऑन डाएट अँड लाईफस्टाईल मॅनेजमेंट, प्रोव्हाइड फॉलोअप केअर अँड रेफरल. तर ह्याच्यामध्ये सुद्धा काउन्सिलर फार मोठा रोल प्ले करू शकतात. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. मेडिकल ऑफिसर यांनी कंप्लीट हिस्ट्री घ्यायची आहे, लॅब इन्व्हेस्टिगेशन्स ऑर्डर करायचे आहेत, फाइंडिंग्स रेकॉर्ड करायचे आहेत. If blood pressure is or random blood sugar is high, preliminary treatment can be started, and findings should be recorded in the white card, and referral should be given timely to whichever faculty involved. Next, please. So, management of NCDs at ART center. So ART, MO or SMO can start for diabetes, metformin or and glimepiride can be started. For hypertension, amlodipine, ramipril, telmisartan can be started. Otherwise, if you have medicine department, you can immediately refer, but you follow the patient up. Make sure that the patient पोहोचला पाहिजे. मेडिसिन ओपीडी पर्यंत गेलाच नाही पेशंट तर फार नुकसान होईल पेशंटचं. त्यामुळे ही खात्री करून घ्या की पेशंट तिथपर्यंत पोहोचलाय आणि त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. नेक्स्ट प्लीज. चॅलेंजेस काय काय त्याच्यामध्ये, काही इन्व्हेस्टिगेशन्स अवेलेबल नसतील, त्याच्यानंतर काही फॅसिलिटीज अवेलेबल नसतील, काही ठिकाणी मेडिकल कॉलेज किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नसेल, त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्ही आठवड्यातून एक वार फिक्स करून जवळच्या मेडिकल कॉलेजशी टायअप करून किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलशी टायअप करून पेशंट्स कलेक्टिव्हली जर रेफर केले तर त्या सर्वांच्या टेस्ट एका दिवसात होऊन मिळतील. The pattern of prescription of drugs varies from state to state. प्रिस्क्रिप्शन सगळ्यांचं व्हेरी होऊ शकतं. काही चा ड्रग चॉईस वेगळा राहू शकतो. तर त्याच्यामुळे ही व्हेरिएबिलिटी राहू शकते. पण तडकाफडकी औषधं बदलू नका. काही इंटरॅक्शन्स होत असतील तर मात्र फिजिशियनकडे नक्की रेफर करा. अँड कॉम्प्लिकेशन्स ऑलवेज नीड स्पेशलिस्ट मॅनेजमेंट. नेक्स्ट प्लीज. So conclusions, non-communicable diseases are common amongst PLHIVs. They are leading cause of morbidity and mortality. मृत्यू दर त्याच्यामुळेही जास्त होऊ शकतो. आता एजिंग पॉप्युलेशन आपली वाढली आहे त्याच्यामुळे नॉन कम्युनिकेबल डिसीजचा रोल वाढतोय. आणि स्क्रीनिंग इज अ सिम्पल मेजर. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, BMI, लिपिड हे 4च गोष्टी आपल्याला असेस करायच्या आहेत. आणि इनिशियल मॅनेजमेंट ऑफ NCDs इज पॉसिबल विदिन द ART सेंटर्स अँड इंटिग्रेशन ऑफ NCD इन HIV केअर इज क्रिटिकल टू अचीव होलिस्टिक अप्रोच. म्हणजे सर्वांगीण आपल्याला जर आपल्या पेशंटचा विकास करायचा असेल तर आपल्याला दोन्हीचा मेळाव करावाच लागेल. नॉन कम्युनिकेबल डिसीज आणि HIV मॅनेजमेंट ह्या दोन्ही एका हातात हात घालून आपल्याला करायच्या आहेत. थँक्यू. Thank you so much, ma'am. Any questions from the participants? कोणाचे काही प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करू शकता किंवा मग तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकू शकता. Ma'am, I don't think there are any questions. Thank you so much for facilitating this important session. Please email if there are any questions. I'll be Sure, happy to ma'am. answer them. We'll do Thank that, you. ma'am. Thank you so much. Thank you to all the participants for patient listening. We'll conclude the session now.